तर त्या मुलाची आजी त्या मुलाला तुकाराम महाराजांकडे घेऊन जाते आणि महाराजांना सांगते की महाराजाला सांगा हा खूपच प्रमाणात गुळाचं सेवन करतोय जे की आरोग्यासाठी चांगलं नाही. मग महाराज म्हणतात याला 15 दिवसांनी घेऊन या. मग 15 दिवसांनी ते आजी परत जातात. मग ते म्हणतात महाराज विचार करतात आणि म्हणतात त्याला परत 8 दिवसांनी घेऊन या. मग 8 दिवसांनी परत ती आजी त्या महाराजांकडे घेऊन जाते तिच्या नातवाला. मग तुकाराम महाराज त्याला जवळ बोलवता, मांडीवर बसवता आणि सांगता बाळा रोज गुळ खाऊ नये, गुळ खाणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. आणि म्हणतात घेऊन जा आता याला. तर मग आजी म्हणतात की एवढीशी गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही मला 2दा बोलवलं, ते तेव्हाच का नाही सांगितलं. तर तुकाराम महाराजावर हसून म्हणतात की त्याआधी मी रोज गुळ खात होतो आणि जास्त प्रमाणात खात होतो. जर मी ती स्वतः गोष्ट करत नाहीये तर मी त्याला कसं सांगू ना. आणि आता त्यांनी सांगितलं म्हणजे त्या मुलाचं गुळ खाणं कमी झालंच, तो विषय वेगळा आहे, तो नंतर घेऊ. मी पण रोज गुळ खात नाहीये. तर पण कोणताही जर व्हिडिओ तुम्ही म्हणताय की युट्यूबर्सला फॉलो करा, त्यांचं तुम्ही कंटेंट मराठीमध्ये सांगा, तर जोपर्यंत ती कन्सेप्ट मला कळत नाहीये किंवा मला ती पचनी पडत नाहीये, मी तिला समजावून घेत नाहीये, तोपर्यंत कशीच ना ती फक्त कॉपी करून सांगायची. म्हणून हो व्हिडिओ नक्कीच येतील तुमच्यापर्यंत, आवडतील, ज्यांना आवडतील त्यांनी बघा, ऑफकोर्स शेअर करा. आणि तुम्ही सजेशन देता, इंटरॅक्ट होताय, कोणीतरी इंटरॅक्ट होतं यातच मला खूप मोठा आनंद आहे. म्हणून एक का असे ना कोणी इंटरॅक्ट झालंय तर त्याच्या कमेंटला उत्तर द्यावं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. आणि नक्कीच पुढे खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी येतील, कारण 2-3 वर्ष गॅप घेऊन मी हा अभ्यासच केला आहे. सो नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.